सब दुनिया बोलती है कि क्या चूतियागिरी कर रहा है कि आगे नहीं बढ़ेगा, हंसते 4 दिन 5 दिन, तरी मैं आगे भी मेहनत करने को करता रहूंगा. जुने क्रिएटर फेमस झाले ते नवीन लोकांना चान्स देत नाही युट्यूब वरती पण सर्व जागेवरती जुनेच क्रिएटर जागा जमावून बसले तर नवीन क्रिएटरला ना बोललं चान्सच नाही कुठे. बनाते रे जो होएगा देखा जाएगा बनाते रे. कि इसमें व्यूज जाएगा 100% है. अरे मैंने वीडियो बनाया, उसमें ऐसा एक्टिंग किया, हाँ भाई जाएगा. जय श्रीराम मित्रांनो, मी शिवम पारकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा टॉपिक असा आहे की आजचा टॉपिक याच्यामुळे असा ठेवला की आज वेगळा टॉपिक होता. तर मी आलतो तिरीकडे. तिरी नवीन कंटेंट क्रिएटर आहे, युट्यूब इंस्टावरती रील बिल बनवतो. तर आपला गगन नाव आहे, आम्ही लहानपणापासून त्याला म्हणजे प्रेमाने तिरी म्हणतो. तर म्हणजे नवीन कंटेंट क्रिएटर या कॉन्टेंट क्रिएटरला पुढे म्हणजे असा थोड्या व्हिडिओ बनवल्यानंतर तो शांत का पडतो, ह्या गोष्टी ह्या सगळं समजवतोय. तर आपल्या भावाने व्हिडिओ चालू केलत्या. तर तेरे को मतलब क्या हो गया बता मेरे को जरा. मेरे को पहला वीडियो में ऐसा लगा कि अच्छा व्यूज गया 5-6 हजार, दूसरे में भी गया 3,000 4,000. अभी तीसरा वीडियो डाला, मैंने बहुत मेहनत किया उसमें. अभी लगा मुझे कि 5-10 के तक जाएगा वीडियो. अभी मेरा 500 व्यूज ही गया, ज्यादा नहीं गया, तो इसलिए मेरा मन वीडियो बनाने को नहीं. और उसमें मेरे कोई दोस्त नहीं मिल रहा है कि वीडियो बनाने के लिए, कि एडिटिंग कैसे कैसा करना है, दोस्त कि कैसा है, कुछ टाइम पे क्या करना है अपने को. एक्ट मतलब रोल लेता है किसी किसी का, हाँ भाई ये स्टेप जगह पे करना है, तो मेरे को थोड़ा कहाँ जगह पे गलत हो जाता हूँ. सपोर्ट में कोई नाही हाँ, सपोर्ट में मतलब. कोई नहीं, बस ते बात के लिए थोड़ा रुक गया. तर आता ह्याचा विषय असा झालाय ना की एकटाच आहे बिचारा. स्टार्टिंगला जेव्हा चांगले व्ह्यूज गेले तेव्हा मित्र होते, सोबतीला सगळे येत होते की बाईचे व्ह्यूज चालले तर चला आपण व्हिडिओ बनवू. चांगली गोष्ट आहे, त्याला सपोर्ट केला तेवढ्या टायमामध्ये. पण आता बघा, आपण कोणाला हे नाही करत की भाई तू येत का नाही, सगळ्यांना जॉब बी बसतात, सुट्टी बिट्टी आहे. मग आपला भाऊ रिक्षा चालवतो, तर तो थोडा टाइम ऍडजस्ट करू शकतो. जॉब वाल्यांना आपण नाही बोलू शकत, त्यांनी तेवढा टाइम काढला ठीक आहे, आपण त्यांना असं गुन्हा नाही देत की भाई तू आराई घेऊन ये असं तसं. तर एक गोष्ट बघा, सांगून ठेवतो मी सगळ्यांना की तुम्ही आता एकट्याने चाला, तुम्ही उद्या जाऊन काय बनाल तर तुमच्या मागे सगळे येतील. तर आता विषय असा आहे की त्याला कॉन्टेंट भेटत नाही. पण कंटेंट भेटत नाही मेन. तर तो एक सीन है, मैं बोल रहा हूँ भाई कुछ भी रहेगा, कुछ भी बना के डालते रहे, आज ना उद्या ती व्हिडिओ चालणारच आहे, हे नक्की आहे. 100 एकाच व्हिडिओ तरी चालेल. पण आता सध्या सीन काय होतो माहिती का, जेव्हा नवीन नवीन जेव्हा हा ट्रेंड चालू होता रीलचा, टिकटॉकचा, तर स्टार्टिंगचे जे कॉन्टेंट क्रिएटर होते त्यांनी पहिला व्हिडिओ बनवला ना की त्यांचा पहिल्या व्हिडिओला 50 व्ह्यूज, मग दुसऱ्या व्हिडिओला 100, मग 500, मग 1000 असे जायचे. पण आताची सध्याची परिस्थिती अशी आहे ना की काही कॉन्टेंट क्रिएटर आहेत त्यांचे व्ह्यूज कसे जातात माहितीये का. आता तसाच माझा मी चिंतामणी तंदूरचा मी व्हिडिओ टाकतो माझ्या इंस्टा पेजवरती. जो पहिला तिचा व्हिडिओचा व्ह्यूज होते ते 70,000 पर्यंत गेले 2 दिवसामध्ये. दुसरी व्हिडिओ माझी गेली चांगली, म्हणजे सगळ्या माझ्या नॉर्मली व्हिडिओ 10-15 मध्ये खेळल्या. समजा 3 ते 4 व्हिडिओ. आणि नंतरच्या व्हिडिओ माझ्या सुद्धा गेल्या ना, त्या अशा गेल्या की 500, 1000, 200. तर हा एक क्रायटेरिया असा आहे ना की स्टार्टिंगला व्ह्यूज देतो आणि नंतर मग क्रिएटरला असं वाटतं की व्ह्यूज भेटत नाही, अरे यार व्ह्यू नाही मिल रहा है, ऐसा हो रहा है तसं. ह्या गोष्टीमुळे ना जे नवीन युट्यूबर असतात या रील्स बनवणारे असतात, क्रिएटर असतात, त्यांना इथं मनाला वाईट वाटतं. तसं मी युट्यूब वरती व्हिडिओ टाकतो, तर माझ्या बहुतेक व्हिडिओ अशा आहेत ना की ज्या हजारो मध्ये आहेत, पण काही व्हिडिओ आहेत ते 100 पण क्रॉस नाही केले आहेत. तर या गोष्टीमुळे माझे मध्येच ब्लॉग बंद होत होते, हीच गोष्ट माझ्या मनाला लागते. पण नंतर मला परत रिअलाइज होतं की यार का बंद केलं मी, म्हणजे काही असो टाकत राहावा. आज ना उद्या परमेश्वर बसला, तो आज ना उद्या तरी साथ देईल आपल्याला. तर मी गगनला पण तेच सांगतो की भाई तू बनाते रे. पहिल्यासारखं आता राहिलं नाही की पहिले हळूहळू प्रोग्रेस होती, पण ना आता अचानक व्ह्यूज देऊन टाकते आणि नंतर मग व्ह्यूज कमी. तर जसं गव्हर्नमेंट जॉब मध्ये जर आपण नाका लेबर म्हणून गेलो, तर मी काम केलं म्हणून मला माहितीये, स्टार्टिंगला ते लोक खूप रडवतात, खूप टंकवतात की हा टिकतोय की नाही. तर इंस्टाग्राम अभी वही है, ये टिक रहा है क्या नहीं बंदा देखते हैं, समजा की त्या स्टेज आपल्याला प्लॅटफॉर्म भेटला. पहिल्याच्या काळात प्लॅटफॉर्म नव्हता, आताच्या लोकल माणसांना प्लॅटफॉर्म भेटलाय. तर तो प्लॅटफॉर्मचा वापर करू, टिकून राहू, भले काही बनवतं. आता मला टॉपिक काय नव्हतं, पण मी आज भेटलो तिरीच्या इथे, मी त्याच्या घराच्या खाली बसलो, चल बोलते चाय पिते. ते येऊन म्हटलं की मला हा सांगायला लागला. मी विचारलं त्याला बंद का करतो, तर असं असं झालं. तर मी ह्या गोष्टी सांगितल्या ज्या माझ्यासोबत झाल्या त्या तू करू नको. मी आजच्या 2 ते 3 वर्ष आधी युट्यूब चालू केलं व्हिडिओ,
मध्ये वर्ष 1.5 वर्ष बंद केलं आणि हा बाळाचं बघा चाललंय काय. असे म्हणजे बोलतात ना की असे मस्ती करतात आपण काय करत असलो की. तसंच आता इथे जिवंत उदाहरण झालं आमच्यासोबत. मस्त कॅमेरा मी दाखवल्या शकत कारण मी बोलतोय कैसा मालूम है, कोई नहीं आएगा, तू बन जा आगे, कोई ना कोई आएगा. समजा ह्याला मेन कॉन्टेंटचा प्रॉब्लेम होतो. तसं कॉन्टेंट काय करावं, जो ट्रेंडिंग येईल तो बनवलाय स्वतःचा. हा बोलतो की मला माझ्या मनाने म्हणजे व्हॉइस ओव्हर करून बनवायचा आहे, पण त्याला अजून एडिटिंग ह्या सगळ्यात नॉलेज नाही. मग हळूहळू शिकेल तो. बस त्याला सपोर्ट करा, बिचारा बनवेल, त्याला कमेंट पास करा. आता बाळा बघा काय माहिती काय बोलतोय. अरे व्यूज नहीं आया, टेंशन मत ले, ऐसे ऐसे देखा है जैसे कोई महीने के लिए आए थे. जैसे घर पे कोई मरा है ऐसे तू देखे है. अरे बात वो नहीं है अब कि घर पे मरा है क्या तेरे ऐसे देख रहे हैं तू. हाँ भी ठीक है ना, मैं बोला आएगा ना, 1 दिन गएगा, 2 दिन गएगा, 4 दिन नहीं, गएगा. जो वीडियो में अपन सबसे ज्यादा मेहनत करते हैं, मैंने 2 वीडियो में, तीसरा वीडियो में बहुत मेहनत की है. मेहनत ही करने का है ना फिर. नहीं नहीं नहीं, अरे उससे ज्यादा मैं सोचा था कि इसमें व्यूज जाएगा 100 तक का है. अरे मैंने वीडियो बनाया उसमें, ऐसा एक्टिंग किया, हाँ भाई जाएगा, तो उसमें वीडियो गया ही नहीं. अरे नहीं आता. हाँ. अपना मेहनत का ऐसा लगता है कम गिर गया किधर. डाउन हो गया नहीं मतलब. अब वो ढूंढना किधर कम गिर रहा है तू. नहीं तू जब फर्स्ट अरे त्याने पहिला व्हिडिओ बनवले ना हा. त्याच्या कमी मेहनतीमध्ये टाइमपास मध्ये चांगले व्ह्यूज गेले आणि हा. ज्या व्हिडिओला त्यांनी मेहनत दिली, कळलं, प्रॅक्टिस केली, मेहनत केली, तीच व्हिडिओ त्याची चालली नाही तर त्याच्यात त्याला वाईट वाटतंय. ठीक है ना, नेक्स्ट टाइम देख. वही बन क्यों कर रहा है एडिटिंग का फिर? मेन क्या है, एक बार एडिटिंग सीख गया ना, मतलब सीख गया मैंने तो खुद से अकेले बनाऊंगा, मतलब खुद अकेला वीडियो बनाऊंगा, कैसा क्या एक्टिंग करना है वो सीख जाऊंगा धीरे 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 हाँ. धीरे. अरे तो माँ के पेट से थोड़ी सब सीख के आते हैं यार. मैं अभी मैं भी बनाते, अभी भगवान के तो देख मेरा 2000 फॉलो सब्सक्राइबर्स होने आया है, देखा. लेकिन पब्लिक उतना देखता ही नहीं, मेरा 50 के आगे व्यूज नहीं जा पा रहा है, लेकिन मैं बना रहा है ना. ऐसा नहीं, बनाते रहे, जो होएगा देखा जाएगा, बनाते रहे. समझा, कुछ है नहीं समझा, बना तू. हम लोग अभी मैं गाड़ी पे जैसे आएगा रात में बैठता इधर आके, तो पूछ मेरे को क्या प्रॉब्लम है, तो मेरे को जो नॉलेज रहेगा मैं बता देगा. वही सोच रहा है कि अब भले अकेले क्यों ना रहो, तो वीडियो बनाना है तो 100 तक का है कि करना है वीडियो आगे देखे. आपने वो भले कुछ टाइम पास होते वीडियो बनाना है आगे, चीज तो करना है. भले सब दुनिया बोलती है कि क्या चूतियागिरी कर रहा है कि आगे नहीं बढ़ेगा, हंसते 4 दिन 5 दिन, तो मैं आगे भी मेहनत करने को करता रहूंगा. जय श्री राम. आणि भावाने खास 15 घेतलाय. 15 घेतल्यानंतर तो बोलला की इतना महंगा ले लिया, तर आता भाई पैसे वसूल करायचे इंस्टावरून. तर भावाला खरं सांगतो, सपोर्ट करा, नवीन क्रिएटरला सपोर्ट करा. भले तुम्ही मला सपोर्ट नाही करत, पण आपल्या भावांना सपोर्ट करा की ते या क्षेत्रात नवीन आहेत, त्यांना थोडंसं हे वाटतं की अरे यार का नाही, असं तसं हे ते. सपोर्ट करा, बिचाऱ्याने एवढी मेहनत करतो. आता आम्ही ब्लॉगरचं कसं आहे, घेतला मोबाईल, बहुतेक जण स्क्रिप्टिंग ब्लॉग बनवतात, या सर्व गोष्टी स्क्रिप्टिंग असतात, पण माझं मी पर्सनली सांगतो की मी स्क्रिप्टिंग करत नाही. मी जे आहे ते मोबाईल उचलला, चालू बडबड चालू. कधी कधी माझ्या अशाच बडबडच्या नादात खूप मोठे मोठे व्हिडिओ होऊन जातात. तर यांचं कसं आहे माहितीये का, यांना म्हणजे पहिलं प्रिपरेशन करणं आहे की काय बनवायचं आहे, समजतंय, काय बनवायचंय, कसं बनवायचं, लोकेशन आहे, कॅमेरा अँगल यांना चेंज करायचे असतात. जर व्हॉइस ओव्हर केली की ते घरी येऊन त्यांना परत व्हिडिओला व्हॉइस ओव्हरिंग करायला लागते. नंतर पर्सनल शांतीमध्ये बसून प्रॉपर त्या जागेवरती काय बोलले ते बोलायचं आहे. आणि परत समजा जर कुठले डायलॉग वरती हे व्हिडिओ बनवतात, लिपसिंग करतात, तर तेवढ्याच टायमामध्ये म्हणजे सेम डायलॉग झाले पाहिजेत, की असं नाही झालं पाहिजे मी बोलतोय इथे आणि तिकडे काहीतरी वेगळा आवाज येतोय. तर ह्यांना खूप मेहनत घ्यायला लागते असं बघितलं तर, की जो बोलतात ना की प्रॉपर म्हणजे प्रॅक्टिस कम से कम 5 किती सेकंडचा व्हिडिओ देता, समजा 30 सेकंड, हा. अर्ध्या मिनिटाच्या व्हिडिओसाठी यांना कम से कम 1-2 तास घालवायला लागतात. तर नवीन क्रिएटरला खरं सांगतो खूप सपोर्ट करा, कारण नवीन क्रिएटरच्या मागे कोणत्याही प्रकारची टीम नसते, गॅजेट्स नसतात. जे फेमस झाले त्यांच्या मागे प्रॉपर टीम असते, कॉन्टेंट सजेस्ट करायला, कॅमेरामॅन असतात, माईक मॅन असतो. त्यांना प्रॅक्टिससाठी एक वेगळं ते लोक आरामात मध्ये करतात. त्यांना एक ग्रुप असतो, त्यांचा प्रॉपर एक ग्रुप असतो. तर नवीन क्रिएटरला हे सर्व नसतं, तर नवीन क्रिएटरला थोडा सपोर्ट करा, कारण त्यांना पण थोडं असं इच्छा वाटेल. त्यांच्याकडे जे फेमस झाले त्यांच्याकडे खूप काही आहे, म्हणजे खूप काही आहे. ते असे हजारो क्रिएटर हे बनवू शकतात, पण ते नाही बनवत का, कारण त्यांच्या मार्केटवरती त्यांच्या ज्या सीटा आहेत, आता जसं सत्तेमध्ये बोलतात की शीट म्हणतात, सत्तेमध्ये शीट म्हणतात की माझी शीट गेली, याची शीट आली. तसं त्यांना भीती असते. तसंच पिक्चर हॉलिवूड मध्ये जे मोठे मोठे स्टार आहेत, जे नव्यानं चान्स देत नाहीत,
तसंच आता इंस्टाग्राम वरती नव्यांना जे जुने क्रिएटर फेमस झाले ते नवीन लोकांना चान्स देत नाही. युट्यूब वरती पण सर्व जागेवरती जुनेच क्रिएटर जागा जमावून बसले, तर नवीन क्रिएटरला ना बोललं चान्सच नाही कुठे. तर प्लीज, जसं आता मी पण भले मी 2-1 वर्ष झाले मी व्हिडिओ बनवतो, पण मला ही सुद्धा अजून म्हणजे जसा पाहिजे तसा रिस्पॉन्स भेटत नाही. मला इथं वाईट वाटतं की मी एवढी मेहनत देतो, तर एडिटिंग पण करणं आहे. भले मी चुकत असेल कुठे, या माझ्या लँग्वेज मराठी लँग्वेज जास्त जण बघत नाही, पण आपला मराठी वर्ग आहे ना बघणारा. मी नाही दुसऱ्या लँग्वेज वाल्यांना अपेक्षा ठेवत की माझी दुसऱ्या लँग्वेज वाल्यांनी बघा. मराठी वर्ग पण आपला खूप मोठा आहे, त्यांनी बघितलं तरी खूप चांगलं होईल. कम से कम 1000-2000 व्ह्यूज गेले तरी खूप चांगलं वाटेल. माझे काही व्हिडिओना 200-250 व्ह्यूज आहेत, पण त्यांना 2 ते 3 लाईक आहेत. ते पण एक माझा लाईक असतो आणि माझा एक घरचा लाईक असतो आणि अजून एक माझा अकाउंट, म्हणजे 3 लाईक तर माझ्या घरचेच असतात. म्हणजे इथं थोडं वाईट वाटतं. तसंच ह्याच्यासोबत पण होतं तिरी सोबत, की तो बिचारा एवढा व्हिडिओ बनवतो, पण त्यांना आम्ही जे मित्र वर्ग आहे तेच फक्त लाईक देतात. बाकीचे जे बाहेरून जेवढे लाईक येतील ना, तेवढा व्हिडिओ तो बूस्ट होतो. तर कृपया करून आता थोडं तुम्हाला आवडत पाहिजे, व्हिडिओ नाही आवडला थोडं 2 मिनिटं चालू करून ठेवून द्या. जसं आता मी पण ब्लॉग बनवतो, तुम्हाला ना तुम्ही काय काम करत नसाल ना, तर असे क्रिएटरचे ब्लॉग चालू करून ठेवून द्या. क्लासला संपत आले की लाईक द्या. जास्त काय मागत नाही, बस एक सपोर्ट करा जे नवीन उभारत आहेत. आता आम्हाला सपोर्ट करणारा असं कोण हात नाही आमच्या डोक्यावरती. आम्ही स्वतः तयारी करतोय. आम्ही साध्या मोबाईलपासून स्टार्टिंग केली. नल्लेवाले मोबाईल जे घरात यूज नसायचे, आणि आता मोबाईल परिस्थिती ठीक आहे, तर आम्ही मोबाईल घेतले, व्हिडिओ बनवतो, मेहनत घेतो त्याच्या मागे, पण आम्हाला तो हे नाही भेटत आहे. तर इथे जसं माझं पण मन दुखावतं, ह्याला पण तोच प्रॉब्लेम येतोय. आणि आमचा मित्र अजून एक होता अनिश, तो पण करायचा, त्याने पण बिचाराने मोबाईल घेतला, पण तो पण ह्याच गोष्टीमुळे त्याने पूर्ण बंद केलं. त्याला मित्र चिडवायचे, व्ह्यूज नाही, काही नाही, काय नाही, रिस्पॉन्स चांगला भेटला नाही. तर मी जास्त काय बोलत नाही, एवढंच बोलतो की फक्त एक सपोर्ट करा. आम्हाला सपोर्ट फक्त पाहिजे, एक लाईकनी कोणाचेही पैसे जात नाहीत. 1 का 2 मिनिटं ब्लॉग असेल तर बघा, रील असेल तर 30 सेकंदाची असेल तर 15 सेकंड तरी बघा. फक्त एक सपोर्ट करा. बस, भेटू पुन्हा तसं एका नवीन व्हिडिओ मध्ये. जय हिंद, टेक केअर, बाय बाय, चला.